भारतीताई आल्या आणि अण्णा साहेबांनी 4 मतं दिले आणि मी 1 मताने महापौर झालो तुमच्या समोर। तुम्हाला सगळ्यांना मी वंदन करतो। मला आज असं वाटतं या शिवतीर्थ जे त्यांना परत परत मी वंदन करतो, महाराजांना, शहीद अब्दुल हमीद यांना मी वंदन करतो। मला शिवतीर्थावर, ज्या शिवतीर्थावर एक वंदनीय बाळासाहेब ठाकरे होऊन गेले, एकच नेता, एकच मैदान, एकच संघटना आणि एकच मुहूर्त विजयादशमी, असा नेता जगात झाला नाही। एकच नेता, एकच निशाण, एकच झेंडा। ते शिवाजी पार्क आणि हे बी शिवतीर्थ। मला आज असं वाटतं की मी मुंबईच्या शिवतीर्थावर भाषण करतोय। मोठ्या नेत्याचं मला फिलिंग येत आहे, मोठ्या नेत्याचं नाही, कार्यकर्त्यांसमोर छोटे, धुळेकरांसमोर छोटे। क्या बात आहे। मी पहिली गोष्ट एक क्लिअर करून देतो, श्री रेणुका माता, संतोषी माता, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे, ज्यांचा आज स्मृती दिवस झाला, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, त्यांना बी वंदन करतो मी। माजी मुख्यमंत्री आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे युवांचे सम्राट आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे मंचावर येऊन जातो। तुम्ही काहीच बोलू नका आता। प्रशांत भाऊ, मला बोलायला उभं केलंय ना तुम्ही, तुम्ही बोलू नका। चलो एक शेर से बात करते हैं अपन। छल कपट का खेल तुम्हें मुबारक, छल कपट का खेल तुम्हें मुबारक। हम सीधे सीधे नाता तोड़ लेते हैं, हम सीधे सीधे नाता तोड़ लेते हैं। जहां चोट पहुंचे आत्मसम्मान को, वहां से रास्ता अपना मोड़ लेते हैं। जे 3 महान नेते भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले, छत्रपती शिवाजीला झाला असा तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहे। ही युतीची संकल्पना भाजपचे अजून नेते प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेत त्यांनी मातोश्रीमध्ये गेले आणि 27, 28, 30, 40 वर्षापूर्वी सांगितलं की या भारताच्या नकाशावर जे महाराष्ट्राचं नाव आहे त्या छत्रपतींनी कोरलं जगामध्ये, तिथे शिवसेना भाजपची युती झाली पाहिजे। आणि वंदनीय बाळासाहेबांनी त्यांचा होकार दिला आणि 95 ला युतीचं सरकार आलं। सरजी, ते महान नेत्यांना मी वंदन करतो, नमन करतो, तेही बघत असतील। बघा आजचा कसा कालावधी आलेला आहे। 2003 साली या 3 नेत्यांच्या आशीर्वादाने पहिला भगवा जर फडकावला असाल, ते अण्णा साहेबांना आदरणीय हेमाताई गोटेंनी भगवान करंजकाला महापौर बनावं। नगरपालिकेमध्ये तो कायदा नाहीये, महापालिकेमध्ये कायदा आहे। जर एखादी आमची भगिनी 2 वार्डात निवडली असेल, या आमचा बांधव कोणी कार्यकर्ता जर 2 वार्डात निवडला, त्यांनी जर एका भागात राजीनामा दिला तर दुसऱ्या भागातला जे त्यांच्या नंतरचा पराभूत उमेदवार नगरसेवक होऊन जातो। 2 नंबर। हेमाताई निवडून आले, आदरणीय हेमाताई, तिकडे 2 नगरसेवक शिवसेनेचे शिलेदार निवडले, चंद्रशेखर दुसाणे आणि नितीन भाऊ शिरसाट। आणि या साखरी रोडकडे आत्ताच भाषण करून गेले श्रीखंडे अण्णा, तिकडे हेमाताई, प्रताप बापू आणि संतोष महानूरकर, एक किसान या लोकसंग्राम तर्फे आले। अण्णासाहेब अडचणीत होते, तिथून निरोप दिला जवळच्या कार्यकर्त्यांना